हॅलो फ्रेंड्स, मग तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये जे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे। आम्ही चाललेलो आहे हैदराबाद फिल्म सिटी बघायला, रामोजी फिल्म सिटी। तर आता आम्ही निघालेलो आहे फिल्म सिटीच्या मार्गावर। इथनं आम्ही जाणार आहे आता हैदराबाद। आम्ही राहतोय चंद्रपूरला, सो आता एन्जॉय करत करत जात आहे। दिल में मेरे रहती वाली आता आम्ही पोचलो हैदराबादला। तिथे आम्ही खूप जवळपासच रूम केलेली आहे आणि आम्ही छान रेडी झालो आणि थोडंसं माझ्या हस्बंडला रील काढायचं होतं, त्या रील पण काढल्या आम्ही। तुम्ही बघू शकता त्या रील कशा काढलेल्या आहेत। तर त्यानंतर थोडंसं एक कपल डान्स वगैरे त्याची पण रील काढली आम्ही। खूप एन्जॉय करत होतो। फायनली मग आम्ही पोचलो आहे रामोजी फिल्म सिटीला। हे आहे त्याचं एंट्री गेट, जिथनं आपल्याला आतमध्ये जाऊन छान तिकीट्स वगैरे काढायचे आहे। तिकीट्स काढून मग आपल्याला आतमध्ये परत दुसरी एंट्री करावं लागतं। ही ते पार्किंग वगैरे आणि तिकीट्स वगैरे सगळं काढण्याचं सेक्शन आहे। इथली पार्किंग पण खूप छान होती, म्हणजे त्यांनी खूप एकदम व्यवस्थित सोय केलेली आहे सर्व गोष्टींची। आणि हे जे पार्किंगला आपण गाडी लावल्याच्या नंतर इथे जो हा डान्स वगैरे करत आहे, हा वेलकम डान्स असतो। सर्व जे काही विजिटर्स तिथे विजिट करायला येतात, रामोजी फिल्म सिटी बघायला येतात त्यांच्यासाठी। आता इथनं आपण तिकीट वगैरे घेऊन आपण आतमध्ये चाललो। आतमध्ये जवळपास 2 किंवा 3 किलोमीटर अंदर जावं लागतं। इथनं रामोजी फिल्म सिटी स्टार्ट होते आपली। हे पूर्ण रामोजी फिल्म सिटी आहे, जिथला पूर्ण परिसर जो मी दाखवत आहे तुम्हाला तो आहे। हे मेन एंट्री आहे, हे बघा हे एंट्री आहे। इथे पण वेलकम डान्स मतलब आपल्यासाठी केला जातो। खूप मस्त वेलकम डान्स केला होता त्यांनी सर्वांचं स्वागत करण्यासाठी। आधी आम्हाला असं वाटलं होतं की एकदम बाहुबलीचं काहीतरी बाहुबली एंट्री वगैरे असं होतं असं वाटलं होतं, बट नंतर माहीत पडलं की अरे हा तर एक असा डान्स आहे जो सर्वांचे तिथे विजिटर्स आले त्यांच्यासाठी। खूप मस्त डान्स थोडा आतमध्ये गेल्याच्या नंतर पण तिथे पण आतमध्ये पण त्यांनी डान्स वगैरे पूर्ण सेटअप केला होता। तो पण डान्स आतमधला होता। ॲक्च्युली आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथे त्यांचं रामोजी फिल्म सिटीला 110 वर्ष झाले होते। त्याची ॲनिव्हर्सरी पण होती, त्या दिवशी सेलिब्रेशन होतं, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन। नाईटला त्याचं खूप मोठं फंक्शन होतं, जे मी तुम्हाला नंतर दाखवेल, तुम्हाला माहीतच पडेल। बट ही स्टार्टिंग होती। स्टार्टिंगला भरपूर सारे डान्स वगैरे त्यांनी दाखवले। एंट्री जेव्हा झाली आमची तिथे एंट्रीच्या वेळेचंच असतात डान्स वगैरे। आम्ही ती पहिली ज्या आधी दाखवली ती एंट्री झाल्याच्या नंतर आतमध्ये गेलो होतो। मग इथून आता आपण जाणार आहे मेन स्पॉट्स बघायला। आता इथे जे आहे आपले पिक्चर्स कसे डायरेक्ट होतात, पिक्चरमध्ये इफेक्ट कसे टाकले जातात, पिक्चरमध्ये गाड्या कशा रोलिंग केल्या जातात, जर तो सेट नसेल आणि ग्रीन पडदा लावून कसं तिथे शूटिंग केली जाते, ते सर्व दाखवण्याचं स्थळ आहे ते, जे तुम्ही बघितलं। आता आपण हे बघायला चाललो आहे रामायणचा सेट, जो खूप सुंदर होता आणि तिथे खूप वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी म्हणजे आपल्याला मार्गदर्शन केलं होतं की कसा सेट आहे, काय आहे, कुठल्या गोष्टी आहे, आपल्या प्राचीन काळातल्या सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी दाखवल्या होत्या। पूर्ण स्क्रीनवर दिसत होत्या त्या आणि मूर्ती पण खूप सुंदर सुंदर लावलेल्या होत्या। मला तर पाहूनच खूप छान वाटलं होतं, तुम्हाला पण खूप मजा येणार। आणि जो आतमधला जो सेट आहे रामायण महाभारतचा, तो बघाल ना तुम्ही, तर तुम्हाला असं वाटेल की साक्षात तुम्ही म्हणजे त्या सेटला म्हणजे तुमचं ते शूटिंग चालू आहे असं वाटेल तुम्हाला, एवढा सुंदर सेट आहे। आणि तिथला मूर्ती पण खूप सुंदर आहे, असं वाटतं की साक्षात ते बसलेलं आहे। बघा हा तो सेट आहे, इतका रिअलिस्टिक आणि ओरिजिनल सेट, म्हणजे वाटणारच नाही की हे सगळे स्टॅच्यू बसलेले आहेत। आणि मी तुम्हाला गाडीचं वगैरे म्हटली होती ना शूटिंग होतात, हे अशी केली जाते ग्रीन पडद्यावर। आणि बॅकग्राऊंडला ते बघा दिसत आहे, तिथे आपल्याला असं वाटत आहे की ते रिअलमध्ये गाडी चालवत आहे रोडला, बट असं काही नसतं। ही ग्रीन पडद्याची कमाल आहे जे ते दाखवत आहे तिथे आपल्याला। तुम्ही बघू शकता की त्यांनी फक्त खाली ग्रीन पडदा लावला आहे, बट वरती स्क्रीनला असं दिसत आहे की ते लोक गाडी रोडला चालवत आहे।
बट असं काही नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जे आवाज वगैरे इफेक्ट्स, जे साऊंड इफेक्ट्स दिले जातात गोळी मारण्याचे किंवा गाडी क्रॅश होण्याचे, ते पण इथे क्रिएट केले जातात. जसं की त्यात मिडलला माझे हस्बंड आहे जे बॉक्सिंग करत आहे, त्या आवाजाने तुम्हाला माहीत पडेल की तिथे फायटिंगचा सीन चालू आहे. ह्या आवाजानेच त्याला ते पॅरलली कोलॅप्स करून ते माहीत पडते आपल्याला. त्या पद्धतीने ही पिक्चरची शूटिंग केली जाते ग्रीन पडद्यावर. ते आम्हाला त्या दिवशीच माहीत पडलं, अदरवाईज आम्हाला पण नव्हतं माहिती असं स्पेशल इफेक्ट्स वगैरे. माहीत होतं की स्पेशल इफेक्ट दिला जातो, ग्रीन पडदा यूज केला जातो, ॲक्च्युली कधी बघितलं नव्हतं की कशा पद्धतीने केला जातो म्हणून. सो त्या दिवशी आम्हाला फायनली माहीत पडलं की शूटिंग ग्रीन पडद्यावर अशी केल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये हे इफेक्ट दिल्याने हा पिक्चर आपल्याला बघायला मिळतो पूर्णपणे. हा त्याचा डेमो आहे जो तुम्हाला दिसत आहे. खूप छान वाटलं आम्हाला की काहीतरी नवीन गोष्टी इथं आल्याच्या नंतर शिकायला मिळाली. अदरवाईज आपण फक्त ऐकत असतो की अरे ग्रीन पडदा वापरला आहे आणि त्याच्यामध्ये हे साऊंड इफेक्ट्स, हे इफेक्ट्स, ते इफेक्ट्स दिलेले आहे, बट आपल्याला माहीत नसते की कुठले VFX वापरले जातात. नाव वी नो कुठले इफेक्ट्स वापरले जातात आणि कशा पद्धतीने ते शूटिंग केली जातात. कोई मतलब नहीं बनता, इसलिए पहली बार छोटी छोटी चीजों की मदद से हमने मूवी इंडस्ट्री में साउंड इफेक्ट्स को लाया था. But used to such little things, we started introducing sound effects in our movies. और इससे पहले सारे मूवी म्यूट बटन में रहती थी, no sound effects, no music, सिर्फ और सिर्फ वीडियो रहता था. So the first Indian movie that came with sound effects, the name of the movie is आलम आया. त्यानंतर आम्ही आलो होतो डिझनी वर्ल्डला, जिथे पूर्ण डिझनीचे जे काही कार्टून्स वगैरे असतात, प्रिन्सेस, तिथले अलादीन, तिथे जे काही डिझनीमध्ये ज्या काही गोष्टी दाखवल्या जातात ह्या बघा, ह्या ज्या डॉल्स आहेत, आपण खूप सुंदर मूव्ह करत होतो. खूप सुंदर सुंदर त्यांनी, म्हणजे इतकं सुंदर होतं की असं वाटत होतं की आपण दुसऱ्या दुनियातच आलेलं आहे. खूप मस्त त्यांनी सजावट केली होती. आणि तो जो सेट होता, इतका लॅविश सेट होता, त्याच्यामध्ये बसण्यासाठी आपल्याला एक गाडी असते, ती गाडी आपल्याला पूर्ण सेट फिरून आणतात एकदम राऊंडमध्ये. आणि खूप मस्त मस्त आहे. तुम्ही पण गेले तर तुम्ही पण एक्सप्लोअर करा हा सेट, कारण की खूप मस्त आहे. मला असं वाटतं मोस्टली जेव्हा डिझनीची वगैरे शूटिंग होते किंवा जे प्रिन्सेस वर्ल्डची शूटिंग होतात, जे ते महाराणी, राणी किंवा जे एक आर्टिफिशियल जे दाखवतात नाही का की अरे ही प्रिन्सेस आहे, हे तिचा महल आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप मस्त व्यवस्थित होत्या आणि खूप सुंदर होत्या. त्याचं डेकोरेशन ते इतकं सुंदर होतं की असं वाटणारच नाही तुम्हाला की ते म्हणजे काहीतरी म्हणजे एक राहते ना त्याला काय म्हणतात, रिजिड किंवा एक स्टॅच्यूवाले थिंग्स आहे असं वाटणार नाही. कारण की ते असे मूव्ह पण होत होते, वेव्स पण करत होते आणि एकदम कॅफे वगैरे लावला होता त्यांनी. खूप सुंदर होतं, खूप मस्त होतं. स्नो वर्ल्ड पण होता तिथे. हे बघा, स्नो वर्ल्डमध्ये तर खूपच मजा आली. असं वाटत होतं की तो स्नो आपल्या अंगावरच पडतोय, बट तसं काही नव्हतं. ते फक्त एक ॲनिमेटेड पार्ट होता. तो खूप सुंदर दिसत होता. थोड्या वेळाने सगळे सेक्शन चेंज होतात. पहिले डॉलवाला, प्रिन्सेसवाला, डिझनीवाला आला, मग स्नो वर्ल्ड आला. मग त्यानंतर ना एक आपले जे फिल्म सिटी असतात, कशी आहे फिल्म सिटी आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले सेटअप्स, प्रॉप्स वगैरे यूज केल्या जातात ते सर्व तिथे होतं. जसं कॅमेरा झालं, जसं आता कुठल्या फिल्ममध्ये दाखवतात बघा, म्युझिक थीम वगैरे किंवा म्युझिकची पार्टी चालू आहे ते वगैरे इथे व्यवस्थित होतं. आला तर रोमिओ ज्युलिएटचा सीन, त्याच्यामध्ये रोमिओ ज्युलिएटबद्दल दाखवलं होतं की ते त्यांची प्रेम कहाणी, मग ते कसे त्यांचं प्रेम कसं होतं, मग ते एक दुसऱ्यापासून वेगळे कसं झाले, तो सगळा तिथं सेटअप लावलेला होता. खूप छान होता तो सेटअप. पण जो डिझनी वर्ल्ड प्रिन्सेसचा जो स्टार्टिंगला जो लागतो सेट, तो इतका ऑसम होता सगळ्या सेटमध्ये. त्यानंतर इथे पूर्ण सी फेस दाखवला होता, म्हणजे समुद्रकिनारी कसा सेट राहतो नाही का.
हे आले मग आपलं झाडांचं म्हणजे जंगलवाला थीम. इथे पूर्ण जंगलची थीम होती. जे पिक्चरमध्ये वगैरे आपण बघतो ना की अरे लॉयन येत आहे, टायगर येत आहे, सिंह येत आहे, अजून काय काय जे पक्षी प्राणी जे येतात ते वाले तो थीम होतो तिथल्या एरियामध्ये. त्यानंतर ना आपण आलो हा लास्टला एक असा मेट्रो टाईप होता, जसं एक 90sच्या जमान्यामध्ये जे सीन असतो ना जे लोक सेलिब्रेट करतात लाईक एक ओल्ड सॉंग्स आणि त्या सॉंग्सचं एक ट्रिब्यूट असतो ना ते वाला सेट होता हा. भिंते वाले मस्त चालू होतं आणि गाणे पण खूप मस्त चाललेले होते याच्यामध्ये. मस्त सेट होता हा. खूप मजा आली ह्या सेटला बघून. आम्ही खूप एन्जॉय केलं ह्या सेटला बघून, कारण की पहिल्यांदाच आयुष्यात काहीतरी असं वेगळं बघितलं होतं ज्याच्यामध्ये इतकं सगळ्या व्हेरिएशन्स आणि इतकं सगळं होतं. पूर्ण रिअलिस्टिक असल्यासारखं होतं आणि वाटतच नव्हतं की आपण म्हणजे असं कुठल्या जागेला आलं आहे जिथे असं पण असू शकते. तेव्हा जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा वाटत नाही की इतक्या सुंदर सुंदर गोष्टी तिथे अवेलेबल असेल आणि ते लोक आपल्याला एवढ्या सुंदर गोष्टी दाखवणार. बट आफ्टर दॅट आपण अंदर गेल्याच्या नंतर ज्या गोष्टी बघतो आपण इतकं छान फील होते की असं वाटतं की परत परत बघत राहावं. खूप सुंदर सुंदर होते तिथे. आम्ही तर खूप एन्जॉय केला. मी तर व्हिडिओ काढण्यातच बिझी होते आणि बघण्यात बिझी होती की मला असं बघायचं होतं की एक्झॅक्टली ते काय आहे कसं आहे, कारण की आपण एवढ्या दिवसांनी जर येते आणि बघितलं नाही, वारंवार येण्यामधून एकदाच येणं होते. प्लीज तुम्ही छान मस्त तो मोमेंट एन्जॉय करा, कारण की तो मोमेंट वापस नाही येत, एकचदा येतो आणि त्याची तिकीट पण भरपूर आहे. सो प्लीज काळजीपूर्वक एन्जॉय करा. हा हार्डली 15 ते 20 मिनटाचा शो असतो. त्या शोमध्ये तुम्हाला सर्व दाखवलं जाते. एंट्रीसाठी तिथे पूर्ण गाड्या लावल्या असतात. त्या गाडीत आपण बसायचं आणि तिथून आतमध्ये जाऊन आपले हे सगळे शोज बघायचे. सुंदर सुंदर होतं बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघून मग आम्ही दुसऱ्यावाल्या स्पॉटला गेलो. तेच लोक फिरवतात आपल्याला फक्त गाडी बदलावं लागते. ह्या गाडीतून त्या गाडीतून जावं लागते, त्या गाडीतून त्या गाडीत जावं लागते आणि तेच आपल्याला घेऊन जातात की कुठे कुठला सेट आहे, कुठे कुठली शूटिंग होत आहे, हे सर्व. तिथे गाईडलाईनसाठी पण गाईड जो असतो तो प्रोव्हाइड केला जातो, जो आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन पण देतो आणि घेऊन पण जातो. तो सांगतो पण की अरे हा सेट हा आहे आणि इथे याची शूटिंग झाली आहे, तिथे त्याची शूटिंग झाली आहे, सगळ्या गोष्टी ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. त्या सर्वांमध्ये जागा खूप मोठी, परिसर खूप मोठा होता. इथे पण कशाची तरी शूटिंग झालेली आहे ह्या एरियामध्ये, त्यांनी सांगितलं होतं, बट मला तेवढं लक्षात नाही. इथे जे घरं दिसत आहे ना तुम्हाला, ते पिक्चरच्या वेळेस वापरल्या जातात. पिक्चरमध्ये आपल्याला तिथं अरे वाव किती सुंदर घर आहे, पण असं काही नसते. फक्त समोर भिंत असतात, मागे काहीच नसतं, बस तेवढंच असतं. आपल्याला असं वाटतं की खूप मोठं घर आहे, पण असं काही नसतं. आम्ही इथं आलो होतो. मग नंतर बाहुबलीच्या सेटला आलो होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं बाहुबलीची पूर्ण शूटिंग इथे झाली आहे. बघा बाहुबलीचं किती मोठा सेट आहे. नंतर इथे सेंट्रल जेलला पण आणलं होतं त्यांनी आम्हाला फिरायला. तिथे दाखवलं सेंट्रल जेलचं पूर्ण एरिया कसं आहे, कैदी कशी काम करतात. पूर्ण एकदम रिअलिस्टिक होतं ते सेंट्रल जेल. पण खूप मस्त वाटतच नव्हतं की ते आर्टिफिशियल आहे, सगळं एकदम व्यवस्थित लावलेलं होतं. आणि तिथे ते जे स्टॅच्यू उभे केले होते ते सगळे असं वाटत होतं की रिअलिस्टिक आहे, खूप मस्त होतं. त्या जेलमध्ये कैदी आपल्याला असं वाटतं की अरे हे रिअल आहे, बट ते एक सेट बनवलेला आहे आणि तो तेवढा पुरतच आहे. असं काही तो पूर्ण घर नाही आहे, ते फक्त एक भिंत आहे, तसं सेट आहे तो. हावाला सेट आपण तो मंजुलिका बघतो तो वाला सेट आहे, हावाला चंद्रमुखीवाला नाही का. इथे पूर्ण चंद्रमुखी पिक्चरची शूटिंग झाली होती. तिथे चंद्रमुखीचा पिक्चर पण चालू होता. There is a godless temple. You can see this temple in your Chennai Express. This building is called multi-purpose building. You can see this building in your Chandramukhi. And Telugu movie देखिए. Mandal Fountain. रामोजी फिल्म सिटी का सबसे ऊंचा फाउंटेन है. The highest fountain in our Ramoji Film City
and inspired by Greek architecture. And you can see this location in all the titles right from Sunday movie. And now इतकं रिअलिस्टिक आणि इतकं सुंदर आहे की खूप मस्त आहे. म्हणजे ते बघूनच असं वाटतं की तो किती कॉम्प्लिकेटेड आर्किटेक्ट केलेला असेल त्या व्यक्तीनं, पण खूपच सुंदर आर्किटेक्चर आहे त्या फाउंटेनचं. आणि त्याच्यामधनं पाणी पण मस्त पडत होतं, खूप छान वाटत होतं बघायला ते. हा पूर्ण बाहुबलीचा सेटचा जो व्ह्यू आहे इथून बघत तो दिसत आहे, पण भरपूर मोठा असल्यामुळे एवढं काही आपल्याला माहीत नाही पडत की अरे कुठलं काय आहे आणि काय नाही. जो पहिल्यांदा येतो त्याला बिल्डिंग्स आहे जे स्टेवालेच आहे, हे पण हॉटेलच आहे. जे लोक स्टे करण्याची इच्छा असेल ते लोक स्टे, एकदम मोस्टली लोक स्टेज करतात, कारण की एका दिवशी बघणं नाही होत एवढं सगळं, त्यांना स्टे करावंच लागतो. सेकंड डेला आम्ही स्टे नव्हतं केलं, आम्ही फक्त सिलेक्टिव्ह प्लेस बघून आम्ही आमचं जे बघायचे होते, जे सिलेक्टिव्ह प्लेस होते तेच बघून आम्ही निघालो, कारण की आम्हाला घाई होती जायची. बट तिथली हॉटेल पण खूप छान होते आणि थोडं कॉस्टली आहे, बट स्टील मॅनेजेबल आहे, तुम्ही मॅनेज करू शकता. मग मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तिथे एक फंक्शन आहे, रामोजी फिल्म सिटीला 110 वर्ष कंप्लीट झाल्याचे, तर हे आहे फंक्शन जे रात्री होतं. तिथे पूर्ण म्हणजे जिथेही रामोजी फिल्म सिटी बघायला आलेले लोक होते ते सगळे तिथे त्यांच्यासाठी DJ नाईट वगैरे, गेम्स, खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या होत्या त्यांनी. स्नॅक्स वगैरे, जेवण पण त्यांच्याकडूनच होतं, खूप सगळ्या गोष्टी, आणि DJ पण होता. आणि आधी फंक्शन झाले तिथे खूप लोकांनी डान्स केले, त्यांना प्रेझेंट वगैरे मिळाले, बक्षीस मिळाले. आणि त्याच्यानंतर ना लास्टला जेव्हा जो प्रेझेंटवाला बक्षीसवाला प्रोग्राम खतम झाला त्याच्यानंतर DJ नाईट होती, त्यामध्ये आम्ही इतका डान्स केला, खूप डान्स केला, आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्ही जर नवीन असेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा कोण कोण रामोजी फिल्म सिटी गेला आहे हैदराबादला बघायला, आणि कसा तुमचा एक्सपिरियन्स होता प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय गाईज.